बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर पश्चिम जिल्ह्याची ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यांची प्रचार सभा आयोजित केलेली आहे ज्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचं परिवर्तन जे घडवलेलं आहे। अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर निर्माण करून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। ज्या वेळेला गेल्या 12 वर्षांमध्ये या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडत होते, त्याच वेळेला तो कोविडचा कालावधी होता। ज्या कोविडच्या कालावधीमध्ये 2019 ते 2022 या महाराष्ट्रामध्ये अराजक माजवणारं एक सरकार या महाराष्ट्राचं सरकार होतं। आणि ज्या वेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री फेसबुक ऑनलाईन होते, त्यावेळेचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचून महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम ज्यांनी केलं आणि ज्यांनी हे काम करायला पाहिजे होतं ते फेसबुक ऑनलाईन होते, ते ऑनलाईन होते आणि आमचे नेते ऑन फील्ड होते। ज्या वेळेला 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी मुंबई शहराची जनता वण फिरत होती, त्यावेळेला हे कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते। यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत। मुंबईच्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे, हे सोडाच। परंतु 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशात झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हा घडलेला आहे। एका बाजूला 25 वर्षातला मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आणि एका बाजूला गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवाभाऊंनी मुंबई शहरामध्ये घडवलेले क्रांतिकारक अशा प्रकारचे परिवर्तन। परंतु हा विकास हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, परंतु तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे। मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं हे मुंबईकरांचं स्वप्न आहे। आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास घडत आहे त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे हे सुद्धा क्रमप्राप्त आहे। दरवेळेला मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी यांना मराठी माणूस आठवतो, मराठी माणसाचा कळवळा येतो, तेच डायलॉग, 30 कॅसेट ही परत वाजवली जाते आणि निवडणुकांच्या नंतर मराठी माणसाला, मुंबईला आणि मुंबईकरांना हे विसरतात। आम्ही जसं गेल्या 12 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो। आमचं चॅलेंज आहे की उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करत असताना 25 वर्षामध्ये केलेलं एक काम दाखवावं, त्यांनी केलेलं एक काम दाखवावं। आम्ही गेल्या 12 वर्षामध्ये केलेली शेकडो कामं ही मुंबईकरांच्या समोर ठेवत आहोत आणि या कामांच्या आधारावरती, नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या कामाच्या आधारावरती, देवाभाऊंच्या मुंबई शहरामध्ये घडवलेल्या क्रांतिकारक अशा प्रकारच्या परिवर्तनाच्या आधारावरती या मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता महापालिका